प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. बऱ्याच दिवसांनी मला व्हिडिओ बनायची संधी मिळत आहे. कारण खूप बिझी असल्यामुळे मला बनवता नाही आला व्हिडिओ आणि म्हणून मी खूप सॉरी आहे. पण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप मदत करणार आहे, तुम्हाला आवडणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी काहीतरी माझं पर्सनल लाईफचं तुम्हाला शेअर करणार आहे, की माझ्या जीवनामध्ये सुद्धा अशी काही गोष्ट मी आता करत आहे, ज्याच्यामुळे मला बराच फायदा होत आहे. म्हणजे मला काहीही निर्णय घ्यायचे आहे किंवा काही कुठेही जाऊन देवाचं वचन सांगायचं आहे, तर त्याच्यासाठी मी असं काहीतरी करते ज्याच्याने मला सगळे आयडियाज येतायत. मला नवीन-नवीन अशी गोष्टी समजतायत, की मी काय करू, काय नको करू, काय सल्ला मिळतो आहे, काउन्सिलिंग मिळत आहे आणि मार्गदर्शन मिळत आहे. पण तुम्हाला जर का असं वाटतंय, की तुम्हाला असा कोणताच काउन्सिलर नाहीये, सल्लागार नाहीये, तुम्हाला मार्गदर्शन देणारा आता कोणच नाहीये, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल, की त्याचं सिक्रेट काय आहे आणि रहस्य काय आहे. तर बऱ्याच वर्षा अगोदर मी एक मूव्ही बघायला गेलेली माझ्या मैत्रिणींसोबत आणि तेव्हा मी बायबल कॉलेजमध्ये होती. YouTube चॅनलसुद्धा सुरू नाही झाला होता आणि त्यावेळेस त्या मूव्हीचं नाव होतं सिक्रेट सुपरस्टार आणि त्यावेळेस असं झालं, की हा चॅनलही नव्हता आणि मी त्या मूव्हीमध्ये हे पाहिलं, की ती मुलीचा YouTube चॅनल होता आणि ज्याच्यामुळे तिला खूप मोठा पुरस्कार मिळतो आणि ती त्याचं सगळं श्रेय तिच्या आईला देते आणि ती म्हणते तिची आई तिची सुपरस्टार आहे, सिक्रेट सुपरस्टार आहे. म्हणजे तिला हे श्रेय काहीच नाही, पण तिच्या आईला हे पूर्ण श्रेय जातं. त्याच प्रकारे तुम्ही मला विचारलं तर माझ्या जीवनामधला सगळा श्रेय माझ्या आईला जातो. कारण तिने बरेच असे गोष्टी केल्यात माझ्यासाठी आणि अजूनही करते आणि इव्हन हा YouTube चॅनलमध्ये जेवढेही ग्रीन स्क्रीन आहे किंवा कॅमेरा सेटिंग्ज आहेत, सगळं माझी आई करते, ज्याच्यामुळे मला खूपच इझिली व्हिडिओ बनवता येतो आणि बऱ्याच गोष्टींमध्ये ती मला नेहमीच साथ देते. त्याच प्रकारे प्रभू येशूच्या जीवनामध्ये पवित्र मर्यादेचं स्थान हे खूपच महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला दिसून येणार नाही, पण पवित्र मर्या ही प्रभू येशूसोबत सदैव होती. आपल्याला हे ठाऊक आहे, की तिला पवित्र आत्मा तिच्यावर आल्यामुळे प्रभू येशू तिच्या गर्भात आले. पवित्र आत्मा तिच्यावर पहिल्यांदा आला. पवित्र मर्येबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. तिच्याबद्दल काय सांगायचं? ती तुमची आई आहे, माझी आई आहे, प्रभूची आई आहे. आज तिच्यामुळे या चॅनलमध्ये मी बऱ्याच गोष्टी ज्या शेअर करते, त्या जेव्हा मी रोजरी करते, त्याच्यानंतर मला बऱ्याच गोष्टीच्या प्रेरणा येतात आणि मेसेजेस येतात. आणि पवित्र मर्येबद्दल बोलण्याबद्दल मला असं वाटतं मी योग्य सुद्धा नाही आहे. कारण मला कुठेतरी पवित्र मर्येसाठी एक वेगळंच प्रेम आता निर्माण झालं आहे. विश्वास आला आहे पवित्र मरियेच्या मध्यस्थीमध्ये, तिच्या विनंती प्रार्थनामध्ये. कारण तिने एवढ्या प्रेयर्स केल्या आहेत माझ्यासाठी आणि मला हे ठाऊक आहे, की तुमच्याही जीवनामध्ये बरेच असे काही गोष्टी झाल्या असेल तिच्या मध्यस्थीने, तिच्या इंटरसेशननी. तर आज मी काय म्हणणार आहे, तर आज मी हेच म्हणणार आहे, की सगळ्या प्रॉब्लेम्सचं एकच उत्तर आहे. ते आहे, की पवित्र मरियेकडे जावा. पुष्कळदा असं झालं आहे, की जेव्हा बस नाही आली किंवा कोणतंही व्हेइकल आलं नाही, तेव्हा मी लगेच माझ्या आईला कॉल करते आणि लगेच मग बस येणार, ट्रेन येणार. त्याच प्रकारे पवित्र मर्येकडे आपण जेव्हाही धावा घेतो, जेव्हा आपण मनापासून हृदयाने रोजरी करतो. बघा आधी पण मी रोजरी करत होती, पण रोजरी करण्यासाठी आपल्याला खूप मनापासून आणि प्रेमाने रोजरी करण्यात एक खूपच वेगळी कृपा आपल्याला मिळते. जेव्हा आपण पूर्ण हृदयाने मनन-चिंतन करतो आणि रोजरी करतो आणि पूर्ण विश्वासाने करतो आणि पवित्र मर्येकडे एकदम असं विश्वासाने जातो, की तू आमच्यासाठी विनंती कर, तू आमच्यासाठी मार्ग काढ. आपल्याला हे ठाऊक आहे, की पवित्र मरिये एवढं तर प्रभू जवळ कोणच नव्हतं. प्रभू येशूच्या जवळ सगळ्यात जवळची म्हणजे पवित्र मरिया. कारण ती त्यांची आई होती. आणि त्याच प्रकारे आपल्याला जर का प्रभू येशूच्या जवळ यायचं आहे, तर आपल्याला तिच्या जवळ असणं किती गरजेचं आहे. अजूनही आपण अशा लोकांशी जे बोलतो, जे प्रभूच्या प्रेमात आहेत, जे प्रभूचं वचन देतात, तर आपण येशूच्या जवळच जातो, येशूपासून दूर नाही जात. त्याच प्रकारे प्रभूच्या आईवर प्रीती करून तिच्याकडे येऊन विनंती
प्रार्थना करायला तिला सांगण्याने आपल्यावर पवित्र आत्मा येते. आणि तेच झालेलं, जर का तिने पवित्र आत्म्याला स्वीकार केला आणि ती कृपा पूर्ण होती, कृपेने भरली होती म्हणजे पवित्र आत्म्याने भरली होती. एलिशबेतला ती भेटायला गेली, एलिशबाला. त्यावेळेस ती सुद्धा पवित्र आत्म्याने भरून गेली, कारण पवित्र मरिया तिच्या जवळ आली. त्याच प्रकारे आपण बघतो, जेवढेही आपले अपॉस्टल्स होते, जेवढेही येशूचे शिष्य होते, ते लोकं जेव्हा पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी एकत्र जमले होते, तिथे पवित्र मरिया होती आणि म्हणून पवित्र आत्मा त्यांच्यावरही उतरले. त्याच प्रकारे आपण बघतो, जिथे पवित्र मरिया आहे, तिथे पवित्र आत्म्याचं स्थान आहे. पवित्र आत्मा त्या जागेवर परिपूर्ण रूपाने येते. पण आपण आपल्या मनापासून रोजरी करणं गरजेचं आहे. कॉन्सिक्रेशन प्रार्थना करणे गरजेचं आहे. मरियाची धाव घेणं गरजेचं आहे. तिने मला एवढी काउन्सिलिंग दिली आहे. तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत, की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मोबाईलचा किती वापर केला पाहिजे, काय गोष्टी नाही पाहिल्या पाहिजे, काय कशावर फोकस केला पाहिजे आणि प्रभू येशूला काय हवंय, काय नाही हवंय, हे सगळं मी रोजरी करताना आता माझ्या मनामध्येच मला पवित्र आत्मा सगळी काउन्सिलिंग देतात. हे फक्त विश्वासाने होतंय. याच्यात काय मी खूप काय करते असं नाहीये. मी फक्त विश्वासाने रोजरी करते आणि मनापासून रोजरी करते. पवित्र मरिया ही नवा कराराचा कोश आहे. न्यू आर्क ऑफ द कव्हनंट आहे आणि त्याच्यामुळे तिच्या आत येशू होते. बायबलमध्ये दिलं आहे, की स्वर्गसुद्धा परमेश्वराला सामावून घेऊ नाही शकत, एवढी परमेश्वराची गौरव आहे, महिमा आहे. आणि जर का असं आहे, तर पवित्र मरियेच्या उदरामध्ये प्रभू येशू आले होते. तर ती किती परिपूर्ण आहे, पवित्र आहे आणि तिच्यामध्ये किती पवित्र आत्म्याचं स्थान आहे, पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. आणि जेव्हाही आपण तिचा धावा घेतो, तेव्हा आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो. प्रभूबद्दल आपल्याला प्रेम येतं. आपली जी इच्छा गेली आहे जीवन जगण्याची, ती परत येते. आपल्याला उत्साह येतो सगळ्या गोष्टी करायचा. आणि हे मी फक्त तुम्हाला असंच नाही सांगत आहे, मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स केला आहे. गेल्या खूप या 2-3 वर्षामध्ये माझं नातं पवित्र मरियेसोबत खूपच छान झाल्यामुळे मला नवीन-नवीन अशा गोष्टी करायला जमतायत, ज्या मला आधी जमत नव्हत्या. आणि ते फक्त पवित्र मरियेच्या जवळ राहून, पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण होऊन, रोजरीची प्रार्थना करून, कॉन्सिक्रेशन करून आणि मनापासून आणि विश्वासाने करून. तर तुमचे काहीही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही त्या सगळं तिला सांगा आणि तिला तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करायला बोला. कारण आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो, की जेव्हा द्राक्षरस नाहीसा झालेला, तेव्हा तिनेच प्रभू येशूला सांगितलं, तेव्हा तिच्याच मध्यस्थीने तिथे द्राक्षरस प्रभूने दिला. प्रभूने आपला पहिला चमत्कार आणि आपल्या मिनिस्ट्री सुरुवात केली फक्त पवित्र मरियेच्या बोलण्यामुळे. प्रभू येशू स्वतः म्हणतात, आपल्या आई-वडिलांचा मान ठेवा. तर ते आपल्या आई-वडिलांचा किती मान ठेवत असतील आणि तिला कधी नाकारत नसतील. म्हणून तिच्या प्रेयर्स बघितल्या तर फक्त आपण बोलतो ना, असं अप्रूव्ड करून प्रभू साइन करून टाकतात. अशी तिची प्रार्थनेमध्ये पॉवर आहे आणि आपण त्याच्यामुळे तिच्या जवळ राहायला पाहिजे आणि तिला सांगितलं पाहिजे, की आपल्याला ॲक्चुअली काय प्रॉब्लेम्स आहे आणि बघा तुम्ही येशूच्या प्रेमामध्ये अजून वाढणार, विश्वासामध्ये वाढणार आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळू एक-एक करून सगळे कमी होऊ शकतात. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय.